आपण अंगे जळे पतंग दीपाचे मौली म्हणतात रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक असतो की तो कीटक असा गिरट्या घालतो बघ आणि तो गिरट्या घालून त्या दिव्यावरती झडप घेऊन स्वतःही जळून भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो। त्या पद्धतीने काही लोक आहेत स्वतःचं हित करत नाही दुसऱ्याचं पण हित होऊ दे नाही। एक अधिकारी माणूस होता भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी गेल्यानंतर त्याने मावशीला विचारलं मावशी वांगी किती रुपये किलो? मावशीने सांगितलं फक्त 5 रुपये किलो। त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं आणि म्हटलं इतके महाग? मनाला वाटेल तसे भाव लावता तुम्हाला काय वाटतं की नाही? मावशी म्हटल्या हो तुम्ही असा गोंधळ करू नका जर तुम्ही असा गोंधळ केला तर माझी वांगी कुणीच घेणार नाही। त्यावेळेस तो म्हटलं मावशी तुम्ही त्याची काळजी कशाला करता कारण तुमच्या वांग्याला माझा हात लागलाय। कुणाचा? या पठ्ठ्याचा हात लागलाय आणि जिथं माझा हात लागतो त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही। मावशी म्हटली अगं बाई एवढी काय तुमच्या हातामध्ये जादू? तर त्यांनी सांगितलं हो मावशी याच हाताने मी माझी 100 एकर जमीन घालवली तिथं तुमच्या एवढ्याशा वांग्याची काय किंमत? असे काही लोक आहेत स्वतःचं हित करत नाही दुसऱ्याचं पण हित होऊ देत नाही। समाजामध्ये काही लोक अशी आहेत स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल म्हणजे तुझी दाढी जळली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे असे काय लोक आहेत। माऊली म्हणतात हे मी म्हणत नाही माऊली सांगतात तैसे मने वाचा काय भलतया दुःख देत जाय स्वार्थ साधितान पाहे पराचे हित। स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करतात। एक वर्ग समाजामध्ये असा स्वतःचं हित करतो आणि दुसऱ्याचं हित करतो। गंगा ज्यावेळेस प्रवाहरूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात पवित्र होतात। स्वार्थ भक्त तिचा एवढाच आहे समुद्राला जाऊन मिळायचंय सूर्य उगवतो आणि मावळतो हा झाला स्वार्थ पण संपूर्ण त्रिभुवनाला तो प्रकाश देतो हा झाला त्याचा अर्थ। समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो केवळ आणि केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संतांचा। जगाच्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे केवळ दुसऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी येतात ते केवळ संत आहेत। दुसऱ्याचं हित कशामध्ये मला सांगा? संत जर नसते समाजामध्ये तर ह्या समाजाला काय खरं आणि काय खोटं याच्यातला फरक कळला असता का? नाही ना। संतांनी सांगितलं हा संसार खोटा आहे आपलं कसं आहे आपल्याला काय खरं आणि काय खोटं याच्यातला फरकच कळत नाही। संसार खोटा आहे तरी पण तो आपल्याला खरा वाटतोय आणि परमार्थ कराय तरी पण तो आपल्याला खोटा वाटतोय। वाटतो की विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला तसं आपलं झालं। मला एक उदाहरण सांगेल 2 दारुडे असतात आणि ते संध्याकाळच्या वेळेला एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात। संध्याकाळची वेळ असते आणि दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं आणि तेव्हा त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं। कशात? विहिरीतल्या पाण्यात। मग ते दोघ जण विचार करतात अरे ढगातला चंद्र विहिरीत कस काय वर पडला मग त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे। मग ते दोघ जण काय करतात एक मोठं दावं घेतात त्या विहिरीमध्ये टाकतात ते दावं एका दगडाला बसतं गुतून त्यांना असं वाटतं की चंद्र आताशी आपल्या दाव्यात अडकला। दोघ जण दावं असं मागं ओढायला सुरुवात करतात शेवटी ते दावं तुटतं आणि दोघ जण मागे असे उताने पडतात। तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र। ते म्हणतात कस काय का फटक्यातच चंद्र वर लावला
अरे तो वरच होता. तसं आपलं झालं ना, आपल्याला काय खरं काय खोटं त्याच्यातला फरक कळत नाही. पण संतांनी सांगितलं या जगामध्ये खरं काय, या जगामध्ये सत्य फक्त देव आहे. ईश्वर जीवन जो तुझा ईश्वराची जाणीव करून देणारे फक्त संत आहेत. संत जर नसते तर या जगाला देव काय हे पण कळलं नसतं. जग भरकटलं असतं. जग आज मार्गावर आहे, जग आज चांगल्या मार्गाने आहे, जग आज टिकलेलं आहे. याचं कारण फक्त संत आहे.
संतांनी संपूर्ण समाजाला हिताचं साधन सांगितलं. बाबांनो, हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. बघा, संतांनी पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगितलं, तुम्ही तुमचं हित करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगितलं, तरी पण लोकांना कळालं नाही. गोड शब्दामध्ये सांगून कळालं नाही म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं. किती सांगू तरी नाही ती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील. ह्या शिव्या काय सामान्य समजू नका बरं का. ह्या शिव्यांचा अर्थ अजून मला पण माहित नाही. शिव्या देऊन सांगितलं तरी पण लोकांना कळालं नाही. मग मात्र संत म्हणतात, बाबांनो आता तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही ऐका. लागून या पाया विनवितो तुम्हाला. पण लोक ऐकायला तयार नाही बरं का. नाही, तशीच तीच पद्धत आईची. संतांचं जसं अंतकरण आहे तसंच आईचं अंतकरण आहे. संत जसं समाजाला सांगतात त्याच पद्धतीने आई आपल्या लेकराला सांगते. आई काय करते माहितीये, पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते आणि गोड शब्दामध्ये सांगते, बाळा अरे अभ्यास कर. ते शेजारचं पोरग बघ बरं, 80-90 हजार पगार आहे त्याला, मोठ्या गाडीमध्ये फिरतो, तू पण अभ्यास कर, मोठा हो. पण ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते, दांडक काढते. काय करते, दांडक काढते. बरं, तिची स्वतःच्या लेकराला मारायची इच्छा असते का? अजिबात नसते. पण मारावं लागतं का, त्याचं कल्याण होण्यासाठी, त्याचं हित होण्यासाठी. तरी पण ते कार्ट ऐकतच नाही. मग मात्र आई म्हणते, बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. हीच पद्धत आईची आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, अभंगाच्या प्रथम चरणामधून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जी आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. जिच्या अंतःकरणामध्ये फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो, आपल्या लेकराच्या कल्याणाचा विचार असतो, तिला आई असं म्हणतात. बघा, आई आपल्या लेकरावर उदंड प्रेम करते बरं का. उदंड व्यापक असं प्रेम करते. आई इतकं प्रेम करते ती जीवनामध्ये आपल्या लेकरासाठी कोणतंही आणि कितीही टोकाचं दुःख सहन करेल. कितीही टोकाचं दुःख असू द्या ते आपल्या लेकरासाठी सहन करते.
आणि सहनशक्ती स्त्रीमध्ये असते. सहनशक्ती शिकावी कोणाकडून? एकतर पृथ्वीकडून, नाहीतर मग ती स्त्रीकडून. ती स्त्री ज्यावेळेस आई होते ना त्यावेळेस ती आपल्या लेकरासाठी काहीही सहन करू शकते. ती फक्त एक गोष्ट सहन करू शकत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बाकी ती कोणतंही दुःख सहन करेल, किती टोकाचं दुःख, फक्त ती एक गोष्ट सहन करू शकत नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात ना आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते. प्रसूतीच्या वेदना काय असतात ते एका स्त्रीला, आई झालेल्या स्त्रीलाच माहीत असतात. बाळंत या शब्दाचा अर्थ काय? बाळ किंवा अंत. मृत्यू असतो तो मृत्यू. आणि ज्या वेळेस तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं, अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते. तिला अनंत यातना वेदना होत असतात. आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर पळत पळतच त्या बाईच्या नवऱ्याकडे म्हणजे त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि सांगतात, हे पा, परिस्थिती अत्यंत कठीण आहे. बाळाच्या गळ्याला नाळेचे वेडे पडलेले आहेत. एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवंय? तेव्हा बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं की डॉक्टर साहेब, पोरगं मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं बरं का. कोणाचं? बापाचं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर पळत पळत त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि तिला विचारतात ते डॉक्टर, हे बघा परिस्थिती भयानक आहे, एक तर तुम्ही जगू शकता, नाहीतर तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय? एवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगावं, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. डॉक्टर साहेब माझं लेकरू जगलं पाहिजे. कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं, ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा पुत्र जाणं. आणि त्यामुळे आई झाल्याशिवाय आई कळत नाही, बाप झाल्याशिवाय बाप कळतो का? नाही. बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळतं? अजिबात नाही. बापाची जबाबदारी कळते? अजिबात नाही. या अभंगामध्ये जरी का आईचं वर्णन सांगितलेलं असलं तरी मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगते. जगद्गुरु तुकोबाराय बापाविषयी सुद्धा वर्णन करतात. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. जो बाप आपल्या लेकरासाठी हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, अरे आयुष्यभर तो कष्ट करतो, अख्खं तारुण्य आपल्या लेकरासाठी खर्च करतो, सगळं काय आपल्या मुलासाठी कमवून ठेवतो. का हो? कारण आपल्या वाट्याला ज्या अडचणी आल्या, आपल्या वाट्याला जी दुःख आली, आपल्या वाट्याला जी संकट आली, ती माझ्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नये म्हणून जो बाप रात्रंदिवस कष्ट करतो, शेवटी जाताना त्या मायबापांना काय नेता येतो? काय नेता येतं? काय नाही. सगळं काय आपल्या लेकरासाठी सोडून जातात. त्यांचं नाव मायबाप आहे. उरामंदी माया त्याच्या दादा डोळ्या जे 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 जाणवतं, कळतं, पण बापाचं प्रेम आपल्याला समजणं खूप कठीण आहे, कळणं खूप कठीण आहे. त्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, आईबाप होणं इतकं सोपं नाही. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही, बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. अरे ज्या वेळेस महाभारतामधला प्रसंग आहे, अभिमन्यूचं प्रेत त्या रणांगणावरती पडलेलं आहे
सुभद्रेने पाहिलं, पळतच गेली, धरलं त्याला आपल्या साडीच्या पदराने, त्याचा चेहरा पुसते, त्याच्या शरीरामध्ये रुतलेली ती दगड काढतीये, रडतीये आणि रडत असताना ती आपल्या मुलाचं गुणगान गातीये. आता मला माझ्या डोळ्यांनी माझा अभिमन्यू पाहायला मिळणार नाही, माझा अभिमन्यू मला हवाय. अर्जुनाला म्हणते, अहो बघा ना आपलं बाळ, आपल्या बाळाला वीर मरण आलं. रडती, मुलाचं गुणगान गातीये. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात. आता अशा वेळेला तो येतोच, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नदी. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रेचे सख्खे भाऊ आहेत आणि सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि सुभद्रेला आणखी रडू फुटलं. देवा मला माझा अभिमन्यू पाहिजे, देवा मला माझा अभिमन्यू दे ना, मला माझा अभिमन्यू हवाय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सुभद्रा मातेची समजूत घालतायत. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अगं सुभद्रे रडू नकोस, कारण तुला माहिती का तू कोण आहेस, तुला माहिती तू कोण आहेस, तुझ्या डोळ्यामध्ये हे पाणी शोभत नाही. सुभद्रे अगं रडू नकोस, तुला माहिती तू कोण आहेस. सुभद्रेने विचारलं, देवा कोण आहे. मग तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अगं सुभद्रे तू पंडूराजासारख्या महान पराक्रमी राजाची सून आहेस. कोण? पंडूराजासारख्या महान पराक्रमी राजाची तू कोण आहे, सून आहे. ती म्हटली बरं. अगं एवढंच नाही सुभद्रे, अर्जुनासारख्या धनुर्धाराची तू पत्नी आहेस. ती म्हटली बरं. अगं एवढंच नाही, हस्तिनापुराची होणारी तू राणी आहेस. म्हटली बरं. अगं एवढंच नाही सुभद्रे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे, अशा भगवान परमात्म्याची तू सख्खी बहीण आहेस. तुझ्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, डोळ्यातलं पाणी पुस. असं म्हटल्यानंतर सुभद्रेला थोडंसं हसू आलं, पण तिने पुन्हा प्रेताकडे पाहिलं आणि रडू फुटलं आणि ती म्हणू लागली, कृष्णा अरे तुला वाटतं का मला नात्यांची ओळख नाही, नाती मला माहित नाही असं तुला वाटतं का. अरे पाठ आहेत माझी नाती, पण आता या क्षणी मी पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची सून म्हणून रडत नाही देवा. आता या क्षणी मी हस्तिनापुराची होणारी राणी म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अर्जुनासारख्या धनुर्धराची पत्नी म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अभिमन्यूची माय म्हणून रडतीये देवा. कोण म्हणून रडतीये? अभिमन्यूची आई म्हणून रडतीये. अरे तुला या जन्मात नाही कळायचं रे आईचं प्रेम काय असतं. ज्या वेळेस तुला एखाद्या जन्मामध्ये तुझ्या लेकरापासून दूर जाण्याची वेळ येईल ना, मग तुला कळेल की आई काय असते. तोपर्यंत तुला नाही कळणार. आई ती आईच असते. आई माझी